मोबाईल खाली ठेवला राहतो मग तो ऐकलं बघ की खणक्यान वाजणार तुला मी शांत मग तू भडके खायचे असते शांततेत झोपत आहे देव ऊन पडूस तर तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊत ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता सकाळीच उठलोय मी आणि बाहेर तुम्हाला पदार्थ होता तर आता कमी झालंय ते, सकाळी जास्त होते बघा. लोक गारठा का 2 मिनटं खिडकी उघडी ठेवली तर लय गार लागत. आणि आज डाएटमध्ये फक्त केळी आणि सोयाबीन, बस 2 केळी आणि थोडेसे सोयाबीन, चहा आणि निघायचं आपलं कॉलेजला. त्याच्यामुळे ब्लॉगमध्ये स्टे राहा. आणि मम्मी सकाळ सकाळी कुठं नाही केलं तर पाणी उकळीलं गवरवी तशीच झोपली. खरं ते खरं आहे काय आहे त्याला. तू पाणी तापा ठेवलं उकळलं 1 तास उकळत होतं. राधे राधे गाईच चहा ठेवलाय मी आज. माझी केस कलर दुकानात जायची घाई आहे आमची. 7ला दुकान उघडतं आमचं. झोपत आहे देव ऊन पडूस तर इट बेबी शॉर्ट टाकायचं ना. अरे गपची बस ना बावळ्या. काय आलं काय डोक्याला हातलाय तुम्हाला. शांत करतो तू. शांत मग तू भडके खायचे असते शांततेत. सकाळ मोबाईल बघते. 1 तास सकाळी ती 1 तास पाणी उकळत राहिलं गॅस जाळीला सारा. पप्पाला सांगत होता माझा परत तास गेलं तर म्हणून काय तर लावली राव तुम्ही लोकांनी. गॅसवर ठेवलं तर मी झोप लागून तुम्हाला जे पटत आहे नाही मोबाईल खाली ठेवला राहतो मग तो ऐकलं बघ की खणक्यान वाजणार तुला मी. व्हिडिओ तो आज त्याच्यामुळे मी व्हायरल होऊ राहिले. हल्ल्याने व्हायरल होते जेवढे पण हाणलेले व्हिडिओ तेच व्हायरल चालले तुम्ही काही मग. ते लोकांना आवडतं का तुला हाणावं हा का कारण तू वेळेने करतो. आज बरा गंध लावला काळ्याने. रोज लावतोय मी. रात्री भजन वाजायला मी स्वतः गंध लावलाय त्याला. मग काय कमी झाली का तू. हात पाय कमी होते का उठून टपक्यान गंध लावा गन पावडर करा. मला वाटलंच त्याच्या टॉमनं आणशीन म्हणून तू. मी तुला म्हणलंच होतं का नाही काल की मम्मी टोमने हाणणार आपल्याला. काय पण ऐकलं नाही तू. ऐकलं नाही तू. तो आवरलं तो ढुंगण मिंगण तो धुतलं लहानपणापासून. हा आता हातपाय चांगले आवरी जायचं आपलं. हे काय आवरलंय मग आता काय याच्यापेक्षा काय आवरा काहीच कसं दिसतं मी सांगा. तूने तर बदलली दुनिया. गँगाला झाला काय बागे डोळे गेला किती आणशील नाही तो कुत्र्याच्या मार कशी. बागे डोळे केलं तुला एवढं राग कमी तुम्हाला डोळे डोळे हे बांगे होत असते बावळे चांगल्या थोबडाचा नाश होऊन जाईल. म्हणजे चांगलं आहे म्हणायचं मला थोबड. मग बांग झालं काय चांगलं दिसणार आहे का तुम्ही. एक डोळा याकून काय चकना किदर मी देखना. चकना नाही चकना काय पाहिजे तुला. याकना व्हिडिओ अपलोड केला का कधी करतो केलाय ना केलाय ते तुझ्या अपलोडिंगला वेळ घेत होते. सकाळ सकाळ काय ते बघितलं किती त्रास देतात मला हे लोक. काय 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 हा अरे सगळं काम हे लोक मला एवढं मदत करते सकाळ धरून की म्हणजे सांगू नाही तरी शकत. सगळं त्याच्या सकाळ हाताने धरून मदत करतात मला. आज केली का तो इस्त्री नाही तर रोज ते इस्त्री करून देतो याला. मग याला सगळं हाता खाली लागत. काही नाही आता खाली सगळी मदत करतात. आता मला खूप भारी वाटतं मला याचं. हा सेम कपडे बी तसे घातलेत ना खरं शिवाळ्या तिकडे बाहेर जाऊन पायावर ते चिमण्या आहे का भारी घरट्या बनवल्या राव मस्त. बोलली ना त्यांना नाही ना लय भारी कर नका आवाज नका करू. त्यांचं जगू दे त्यांना. काय होतंय आपण त्यांचे घरटे जर ती नीट ठेवली तर आपल्याला रोज सकाळी चिमण्यांचा आवाज ऐकली. नाही तर गावात सुद्धा ऐकायला आता नाही येतो कमी झालं. आपल्या गावात येतो. आपल्या इकडे बी कावळ्याचा आवाज जास्त आहे.
तर इकडं आपल्या इकडं काय नाही तुला सांग का मी आमच्या गावाकडे काय ऐक ना थांब ना मला लय जण म्हणले आम्हाला चिमण्यांचे सुद्धा आवाज ऐकायला भेटत नाही आपली तर चिमण्या घरटे करीत आहेत करतात इथं आहे घरटे चिमण्या येतात परत गवळणी येतात आमची इथं गवळण लोकांना माहिती की नाही काय माहिती गवळी पक्षी असतोय ते पण येतो आमच्या इथं. तुम्हाला आल्याने दुसऱ्या वेळेस दाखवीन आणि गावाकडे आमच्या नदी जवळ असल्यामुळे कावळे जास्त असते कावळे नदी आम्हाला घराजवळ तुम्हाला गावाकडे तुम्हाला गेल्यानंतर कोणाला दावा करायचा असेल तर मग तिकडं लय मग त्यांच्या गावात सोडून इकडे बोलतो बधीर कावळे विक्रम आहे काय कावळे किती आहेत मग तिकडे तवाच कावळा येईन प्रत्येक नदीला प्रत्येक गावाला नदी तिथं कावळे असते असं आहे का मग डोक्यात गावाला नदी काय मग इज्जत काढता राहते ब्लॉग मध्ये मग त्यांची बिचाऱ्यांची काय व्हिडिओ करायला येतो गावाला दावा मग नसतो काय लोकांचा असलं तरी प्रत्येक गावाला नदी आहे ना हा ठीक आहे मग तुमच्या गावात करा काय तुमच्या गावात कॅन्सल करा A few moments later. आणि तुम्हाला माझ्या डोळ्यावर एकदम झोप दिसत असेल कारण दुपारी दोन वाजेपर्यंत प्रॅक्टिकलच चाललं तिथून पुढं गावाचे का घरी आलो जेवलं आणि त्याच्यानंतर आता थोडं मग निवांत झालं म्हणजे झोपलं होतं दुपारी आणि आता अजून मी डोळे थोडेसे येतील आणि झोपच होत नाही रात्री उशिरा झोपायचं सकाळी लवकर उठायचं म्हणजे नवीन काहीच वाटलं नाही मला थोडं पण आता थोडंसं मला वाट राहिलं ते थंडी आहे ना गाणे आंघोळी गेला बघितलं किती आवाज करतोय पाण्यात उडवतो 6 वाजले काही जाशील आता चहा ठेवलाय चहा घे का नाही व्यायाम तू आता काय व्यायाम करायची वेळ नाही चहा घे भाऊ चहा घे जावा नाही आता व्यायाम नाही करीत मग मसल जास्त दिसू राहिले का चहा सांडून देऊ नको नाही आल्या माझ्या होईणार का मजा हे गाणे मी तर व्यायाम करीना आयला मी एवढा उन्हात खेळलोय एवढं काय असर नाही पडला चेहऱ्यावर अहो काही तिकडे बघा किती वया काढून ठेवल्यात मी आणि माझं काही पेपर नाही काय नाही पण असाइनमेंट आहे ती मला लिहायची आणि अभ्यास चालू आहे माझं आणि तू असं इकडे येऊन बस समोर इकडे ना इकडे ये ना आणि ह्यो सांड्या त्याचे पेपर पुढच्या महिन्यात 10 तारखेला आहे त्याला महिना नाही बाकी आता आणि हे अभ्यास करायचं नाव घ्याय नाही 12वीचा बोर्ड आहे अरे गणे तुझं 12वीचा बोर्ड आहे माझ्याक नाही काय करायचं राव आता अवघड झालं गाण्याचं चॅट जीपीटीला विचारून एखादा पेपर बनवून नाही होत काहीच नाही होणार लिहून ये मायकून काहीच होत नाही काहीच किती चॅट जीपीटी म्हणला तरी मी नाही होत आणि ह्या वर्षी एवढं कडक धरते येडे झाले रे पोरे येडे झाले पाहतो आता कुत्रा नाही मजाक नाही तुला आता नाही झटका कळणार तू झटका का कळणार माहिती का पेपरला बसला का आणि एक कॉपी लिहिता आहे ना आणि एक काही लिहिता आहे ना तेव्हा तू म्हणशील हायला राव अभ्यास करायला पाहिजे म्हणजे पास झालं मग काय दिवशी पास तर होशील तू 35 मार्कावर पास होशील 35% नाही तुला कॉलेजच लागणार नाही मग तुला सांगू का रियालिटी सांगू का? तुमचा रेट किती लागला कॉलेजचा 64 हा हे सोपे ना 12वी 45 सांगितलं होतं मला 45 दिसलं होतं कोण म्हणलं नाही हॅवीएस्ट मागचेच तुमचा नाही तू येऊन बघा आता सुद्धा आताची लिस्ट बघा आताची येईल नवीन आता तुमचे पेपर झाले आणि जे 45 म्हणतो ना ते ST/NTD जे समाजाचे आहेत त्यांना येते आपण प्युअर ओबीसी आहेत आणि ती बी आपण जास्त काही ओपनच आहेत ओबीसी ओपन मधला फरक नाही त्याच्यामुळे तुला झटकाच माहित नाही अजून 2-3 टक्क्याचा फरक आहे. बिन पूछे मेरा नाम पता रस्मों को रुक के अरे 4 कदम बस 4 कदम है गिलोना साथ मेरे हाथों में हाथ लिए 4 कदम बस 4 कदम हग दो ना साथ मेरे मग एखादा आहे का एकदम सिरियसली ऐका ना सिरियसली ऐकता सगळं परफेक्ट आहे अचानक असं ऐकलं तर ते म्हणून आहे ते नेमकं चाललंय का नेमकं
जिमवरून आलो आणि जिम मारल्यानंतर गणेशने जे फोटो काढलेत, गणेशला इज्जत द्यायचं कमेंट मध्ये फुल. काय फोटो काढले रे गाण्या, तू एडिट केलेत? खतरनाक काढण्यापेक्षा एडिटला खतरनाक केलेत. ऍडजस्ट तुम्हाला थोडस दाखवतो की नाही, जाऊ दे मध्ये टाकून देईन मी एका साईडला. एक आहे ना एक फोटो टाक. इथं शेजारी दिसतो का, ह्यो फोटो काने एडिट केलाय, पूर्ण रॉ होता. रामकृष्ण रे माऊली. रामकृष्ण अरे काय करतो? माझ्या मते 9:30 वाजलेत ना. मी काय म्हणतोय, बोल पुढं. 9:30 वाजलेत का नाही? पुढं बोल. तू बोल आधी, हा का नाही? मला नाही माहिती काय टाइम. हा म्हण, खरं टायमिंग आहे. मी पाहिलंच नाही तर काय म्हणू. येत थांब मी दाखवतो तुला काय. प्रॉब्लेम काय आहे नेमका? आता सांगतो ना, प्रॉब्लेमचा विषय काही हो ना. नसतो. किती वाजले बघा काय, 9:34, 9:30 वाजले. मग काय? तुला आता चहा घ्यायचा. अरे ऐका गाईज, मी आहे ना झोपले होते किती, प्रॅक्टिस करून करून 5-5:30 मी झोपले तर मी उठले किती 7-7:30 उठले. लय झोप घेतली कडे मला. मला झोप लागून गेली, मग चहा नाही पिले मी. मला वाटलं चहा नाही पिले पण माझी झोपच जाईना डोळ्यावरची अजून पण. मला वाटलं दादा म्हणून राहिलाय काय ना म्हणून चहा कर 9 वाजले तरी जेवण नाही टायमिंग केलं. सांगतो शहाणा कावळा. तुला म्हणलं कब्बर चांगला चहा करून दे मला घट्ट. ते मला टायमिंग सांगून राहिला किती वाजले तुला चहा द्यायला. तुम्ही हे कट केलं का, मग त्याचा बेत पाहते मी आता. गाईज आतरून टाकून झाला आता. आणि केळी आणि चपाती मागच्याच नाही का मी तुम्हाला सांगितलं होतं, आयडिया होती माझ्याकडे. केळी आणि चपाती कशी खायची, डायरेक्ट केळीचा एक तुकडा घ्यायचा, चपाती खायची. तुम्हाला दाखवलं होतं मागच्या एका ब्लॉगमध्ये. मी पण तेच ते करते. विषय आता, आणि डाएट फॉलो होतो, कॅलरीचं पूर्ण होतात आणि विषय क्लोज होतो. गाईज रोल केला बघा, तुम्हाला सांगतो काय केलंय. आतमध्ये डायरेक्ट एक केळी सवती टाकून दिली, बस झाला रोल. तो खायचा आणि अजून एक केळी खायची, बस मी पण काहीतरी झाला आजचा डाएट प्लॅन संपला. ए यार तू वेगळंच काहीतरी करतोय आता. तू ज्याला जिम मारायची ना तिने अशा डोके लावायचे, केळी घ्यायची आपली आणि केळी चपातीत टाकून द्यायची, बिंदास खायची. फुल कॅलरीज बी आणि डाएट बी फॉलो, कार्ब्स भेटायचे, कॅलरी भेटायचे, सगळं भेटत. आता मी आता हे खाणार आणि एडिटिंगला बसणार. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पळून द्या. बनवलं गाईज. 2 मिनिट थांबा तुम्ही, लगेच नका निघून जाऊ. मला एक समजा आम्ही याच्यात का खाऊ राहिले होते, सगळं झालेलं याच्यात खातोय. टोपलं पण नाही ते. भांडी जरा घासायला त्याच्यामुळं याच्यात खातोय, ॲडजस्ट करा.